विधान परिषदेसाठी 3 नावं भाजपकडून निश्चित करण्यात आलेली आहेत। 3 जागा मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत। यामध्ये शिवसेनेतर्फे सुभाष देसाई, शिवसंग्रामचे विनायक मेटे तर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचं नाव निश्चित झालंय। चौथ्या जागेसाठी भाजपमधून 2 नावं पुढे आलेली आहेत। यामध्ये भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी तर भाजपचा कॉर्पोरेट चेहरा शायना एनसी यांची नावं चर्चेत आहेत। याबद्दलच बोलण्याकरता आमचे सिनियर प्रोड्युसर विनोद राऊत आपल्याबरोबर आहे। विनोद, आपण पाहतोय की आता यामध्ये म्हणजे जर याबद्दल जर विचार करायचा झाला नावांच्या स्पर्धेला घेऊन तर आपण पाहू शकतो की माधव भांडारी यांचं नाव भाजपतर्फे पुढे येतं। शायना एनसी यांचं नाव देखील पुढे। नावं जी जवळजवळ निश्चित झालेली त्यामध्ये विनायक मेटे, सुभाष देसाई आणि महादेव जानकर हे नाव निश्चित झाल्याचं आपल्याला कळतंय। या आणखीन काय अपडेट कळू शकले का? विशाल, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आत्ताची ताजी घडामोडी आपल्याला सांगता येईल, आपण 2 नावं जे होते, एक शिवसेनेचं सुभाष देसाई हे नाव, कारण शिवसेनेचा एक कोटा आहे, 63 मतांचा तो कोटा आहे, त्यामुळे शिवसेनेला ती एक जागा देणं हे भाजपला क्रमप्राप्त होतं, महत्त्वाचं होतं, त्यामुळे एक जागा त्यांना सुभाष देसाईंसाठी सोडावी लागली। सुभाष देसाई आपल्याला माहिती आहे की मंत्री आहेत आता आणि 6 महिन्याच्या आत सध्या ते कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाही आहे, त्यामुळे 6 महिन्याच्या आत त्यांना निवडून जाणं अपेक्षित आहे मंत्रिपद टिकवण्यासाठी। त्यामुळं ही जी जागा आहे, एक जागा शिवसेनेला दिली, 63 मतांचा त्याचा कोटा आहे, त्यामुळे शिवसेनेला जागा देण्यात आली। उर्वरित 2 जागांचा पेच होता, त्यापैकी एक जागा विनायक मेटे यांना कन्फर्म झाली। विनायक मेटे यांनी भाजपमध्ये जेव्हा प्रवेश घेतला होता तेव्हा ते राष्ट्रवादीकडनं विधान परिषदचे सदस्य होते, त्यामुळं त्यांचं सदस्यत्व त्यांना गमावं लागलं, त्यामुळं साहजिकच त्यांचं ते नुकसान जे आहे ते भरून काढणं म्हणजे नॅचरल होतं, त्यामुळे पहिली जागा त्यांना विनायक मेटे यांची जागा क्लिअर झाली। राहिली गोष्ट तिसऱ्या जागेची। तिसऱ्या जागेसाठी 2 जणांची नावं चर्चेत होती दुपारपर्यंत अगदी। एक नाव होतं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे आक्रमक नेते म्हणून आपण ओळखतो सदाभाऊ खोत, रांगडा चेहरा स्वाभिमानी शेतकरी पक्षाचा, आणि दुसरं नाव होतं रासपचे महादेव जानकर। पण याच्यामध्ये दिवसभराच्या घडामोडीमध्ये 2च नावावरती चर्चा सुरू होती, पण आत्ताच आपल्याला काही वेळापूर्वी कळलेलं आहे की महादेव जानकर यांचं नाव जवळपास पक्क झालेलं आहे। सदाभाऊ खोत यांची ही संधी यावेळी हुकली आहे। सदाभाऊ खोत यांचं नाव अग्रगमावर होतं, मात्र ते का गळालं याचे बरेचसे कारण आपल्याला सांगता येईल। सदाभाऊ खोतांचं म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जे आता ऊस दर देण्यासाठी जे आंदोलन झालं ते अतिशय आक्रमक होतं, हिंसाचार झाला, व्हायलेन्स झाला मोठ्या प्रमाणात, साखर भवनाचं तोडफोड करण्यात आली, जाळपोळ करण्यात आली। त्यामुळं या सगळ्या गोष्टीमुळं आपल्याला अजून एक लक्षात घेतलं पाहिजे की गृहमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, ते मुख्यमंत्री आहे, गृह मंत्रालयाचा त्यांच्याकडे चार्ज आहे, त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला हे शोभेचं नव्हतं। ज्या रीतीने व्हायलेन्स झाला, त्यांनी बऱ्याच वेळा त्या भाजपकडनं संदेश गेले सदाभाऊ खोतांना, राजू शेट्टींना की तुम्ही पेशन्स ठेवा, ह्या सगळा जो इश्यू आहे तो सॉल्व्ह होईल, कारण आपलं सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे। मात्र तरीही सदाभाऊ खोत आणि यांना एवढी म्हणजे म्हणावं की घाई झाली होती की त्यांनी आक्रमक आंदोलन केलं, अगदी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कॉलला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही। शेवटी याचा कुठंतरी एक मनात खट्ट भावना, एक मनात भावना निर्माण झाली होती, त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी शेवटी सदाभाऊ खोत यांचं नाव गाळलं आणि महादेव जानकर, रासपचे त्यांचं नाव त्यांनी फायनल केलं। आपल्याला अजून सांगता येईल की रासपचे जे नेते आहेत जानकर, त्यांना काही वेळापूर्वीच कॉल आला होता भाजपच्या नेत्यांकडनं, अगदी सह्याद्रीमध्येच काही संध्याकाळीच सीएमनी त्यांना पेढा हे केला होता, दिला होता, त्याहूनच काही गोष्टी क्लिअर झाल्या होत्या। मात्र अजून एवढं क्लिअर झालं की त्यांना कॉल आला आणि ते उद्या आपलं नॉमिनेशन भरणार आहे, त्यामुळे विनायक आणि त्यांना मंत्रिपद पण मिळणार आहे पुढे जाऊन। आणि राहिली गोष्टी आता शेवटचा मुद्दा राहिला की चौथी जागा भाजप आपल्याच कुठल्या तरी नेत्याला संधी देणार आहे, सदस्याला। यामध्ये आपण 2 नावं जोरात चर्चेत सुरू आहे, ते आता कदाचित काही वेळात फायनल होईल। यामध्ये शायना एनसी, ज्या भाजपचा कॉर्पोरेट चेहरा म्हणून ओळखल्या जातात, ज्यांचं लॉबिंग आणि ज्यांची उठबस खूप चांगली आहे, आणि त्याही पलीकडे आपण फिनान्शियल पद्धतीने जर बघितलं तर भाजपला मोठा निधी, जो पक्ष चालवायला निधी लागतो, तो निधी बिझनेस हाऊसेसकडनं मिळवून देण्यासाठी त्या ओळखल्या जातात। आणि दुसरं जे नाव आहे चर्चेला ते नाव आहे माधव भांडारी एक अभ्यासू नेते आहेत। माधव भांडारी चांगले अर्थतज्ञ आहेत,
पक्षाचा एक चेहरा आहे, म्हणजे अपोजिशनमध्ये जेव्हा भाजप होता बरोबर. 5 वर्ष त्यांनी जवळपास प्रवक्तेपदाची कामगिरी सांभाळली, अभ्यासू चेहरा आहे. त्यामुळं 2 नावं एक राऊंड कॉर्नर आहे, 2 नावापैकी एक कुठेतरी फायनल होईल. अगदी थोड्या वेळामध्ये हा कॉल घेतला जाणार आहे. माधव भंडारी आणि शायना एनसी अगदी. यापैकी एक नाव फायनल होईल. अगदी. विशाल, धन्यवाद विनोद या सगळ्या माहितीबद्दल.